नमस्कार। आज भाद्रपद शुक्ल द्वादशी शके 1945 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील शर्विन कारव्हालो याला मिळाली संशोधनासाठी पाठ्यवृत्ती। आविष्कारमध्येही चमकले 2 विद्यार्थी। कल्याणमध्ये अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर महापालिका आकारणार आता दंड। आणि महापालिकेच्या पर्यावरणभिमुख विसर्जन व्यवस्थेत 7व्या दिवशी विविध घाटांवर 1774 गणेश मूर्तींचं विसर्जन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। शर्विन कारव्हालो याला संशोधनासाठी पाठ्यवृत्ती मिळाली असून देशभरातील 10 सर्वोच्च शोध निबंधांमध्ये निवड झाली आहे। इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि इंडियन कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स या राष्ट्रीय पातळीवरील बालरोगशास्त्राच्या सर्वोच्च संस्थांच्या संयुक्त विद्यमाने IAPISCP संशोधन पाठ्यवृत्ती 2022 साठी देशभर स्पर्धा घेण्यात आली। MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी यासाठी दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते। यंदा सुमारे 700हून अधिक शोध निबंध MBBSच्या विद्यार्थ्यांनी सादर केले होते। त्यातून अतिशय उच्च आणि अवघड अशा कठीण पातळी असलेल्या निवड चाचणीतून अंतिम 10 शोध निबंध संशोधन पाठ्यवृत्तीसाठी निवडले जातात। त्यात राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्ष MBBS मध्ये शिकणारा शर्विन कारव्हालो याच्या शोध निबंधाची निवड करण्यात आली आहे। नवजात अर्भकांच्या नाळेतील रक्ताच्या घटकांचा अर्भकांना होणाऱ्या संसर्गाच्या पूर्वलक्षी निदानासाठी होणारा उपयोग असं शर्विनच्या शोधनिबंधाचं शीर्षक आहे। या शोधनिबंधासाठी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मोहित रोजेकर यांनी शर्विनला मार्गदर्शन केले। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या आविष्कार या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेतही राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील वत्सल जैन आणि शिवानी निरगुडकर या विद्यार्थ्यांना मेडिसिन आणि फार्मसी या गटात पहिलं आणि दुसरं पारितोषिक मिळालं आहे। या विद्यार्थ्यांनी डॉक्टर मोहित रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प पूर्ण केले। या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरविद्यापीठ स्तरावरील संशोधन महोत्सवातही सहभाग घेतला होता। कोणाला हवी होती गिअरवाली सायकल, कोणाला टीव्ही, कोणाला लॅपटॉप तर कोणाला मोबाईल फोन या इच्छा होत्या दुर्धर क्षयरोगाशी यशस्वी मुकाबला करणाऱ्या धाडसी मुलामुलींच्या। ठाणे महापालिका आणि मेक अ विश फाउंडेशन या स्वयंसेवी संस्था यांनी इच्छा पूर्ण केल्यात। हातात वस्तू आणि चेहऱ्यावर समाधान घेऊन 32 मुलं मुली घरी परतल्या। दुर्धर क्षयरोगाशी यशस्वी मुकाबला करण्यासाठी 3 वर्ष ते 18 वर्ष या वयोगटातील मुलामुलींनी धाडस दाखवलं। त्यात 20 मुलं आणि 12 मुली होत्या। त्यांनी आवश्यकतेनुसार 18 ते 20 महिने दररोज 12 ते 14 गोळ्यांचा कोर्स पूर्ण केला। या काळात त्यांनी पराकोटीचा निर्धार दाखवला। उपचार सुरू असतानाच्या काळात क्षीण झालेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचा मोठ्या हिमतीनं मुकाबला केला। ज्यांचं शिक्षण सुरू होतं त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही। उपचारांवर विश्वास ठेवला, डॉक्टरांच्या सल्ल्याने वाटचाल केली, त्यांना कुटुंबानेही खंबीर साथ दिली। त्यामुळेच या दुर्धर क्षयरोगाशी त्यांना यशस्वी मुकाबला करता आला। त्यांच्या या आजारपणात आरोग्य विभाग आणि मेक अ विश फाउंडेशन यांनी त्यांच्या इच्छा जाणून घेतल्या। त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी एका छोटेखानी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। 8 जणांना गिअरची सायकल, 13 जणांना मोबाईल फोन, 6 जणांना लॅपटॉप, 6 जणांना टॅब तर 4 जणांना टीव्ही यावेळी देण्यात आले। कल्याण डोंबिवली महापालिकेनं शहरात स्वच्छता राखण्यासाठी घाण पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असून लवकरच आता शहरात घाण पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असून यासाठी पालिकेनं 125 स्वच्छता मार्शल्सची नेमणूक केली आहे।
हे मार्शल कल्याण डोंबिवली परिसरात रस्त्यावरच कचरा टाकणे, थुंकणे, लघुशंका करणे, संशयास बसणे अशा प्रकारे शहर घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत असून या बेशिस्त नागरिकांना शिस्त लावून शहर स्वच्छ करणार आहेत। कल्याण डोंबिवली महापालिका सध्या स्वच्छतेसाठी मोठी यंत्र तयार करत असले तरी नागरिक रस्त्यावरच कचरा टाकणं, थुंकणं, लघुशंका करणं, शौचास बसणं अशा प्रकारचे शहर घाण पसरवत असल्याने काही ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे या बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने कल्याण डोंबिवली परिसरात 125 स्वच्छता मार्शल्सची नेमणूक केली आहे। हे मार्शल कल्याण डोंबिवली परिसरात तैनात राहणार असून रस्त्यावर अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्तीचा फोटो काढत त्याच्यावर 500 रुपयापासून 25,000 पर्यंतची दंडात्मक कारवाई करणार आहेत। यामुळे बेशिस्त नागरिकांना शिस्त लागणार असून शहर ही स्वच्छ राहणार। त्याचबरोबर कारवाईचे 80% रक्कम ही पालिकेच्या तिजोरीत जाणार आहे। यामुळे आपण रस्त्यावर थुकत असाल, कचरा टाकत असाल किंवा अस्वच्छता पसरवत असाल तर या मार्शलपासून सावधान राहा असं आव्हान पालिकेनं केलं आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। एशियन गेम मध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळालं आहे। 10 मीटर रायफल शूटिंग मध्ये रुद्राक्ष पाटील आणि त्याच्या टीमनं या सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे। हंगझोऊ मध्ये पार पडलेल्या एशियन गेम मधील रायफल शूटिंग मध्ये हा भीम पराक्रम रुद्राक्ष आणि त्याच्या अन्य 2 साथीदारांनी केला आहे। यात ऐश्वर्य प्रताप सिंग, दिव्यांश सिंग पानवार यांचा समावेश आहे। रुद्राक्षच्या या कामगिरीमुळे पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याचं स्थान पक्क झालं आहे। रुद्राक्ष ठाण्याचा रहिवासी असल्यानं त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत लाभली असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं। आम्हाला त्याचा सार्थ अभिमान असून चायनामध्ये जाऊन गोल्ड मेडल जिंकण्याचं त्याचं स्वप्न त्यांनीच साकारलं आहे। लहानपणापासूनच त्याला रायफलमध्ये मोठं आकर्षण होतं। आम्ही फक्त निमित्त आहोत। यशाचं श्रेय त्यांनी घेतलेल्या मेहनतीला देतो। मात्र देशाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, अशी भावना रुद्राक्षची आई नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी व्यक्त केली। श्री आनंद भारती समाजानं 113 वर्षांची गणेश भक्ती जोपासत 72 वर्षांपूर्वी या गणेश भक्तीला श्री सरस्वती भक्तीची जोड दिली। यशदायी व्यासपीठावरून आज सुमारे 500 गौरवमूर्तींचा सत्कार झाला। या तरुणाईला स्वानुभवावरून सांगेन की भविष्याचा वेध घेताना क्रिया, प्रतिक्रिया, प्रलोभनांशी, फारकत आणि मोठ्या स्वप्नपूर्तीचे डोळस वेड या त्रिसूक्तीचा अथक पाठपुरावा करा। ध्येयशक्तीचा हा वेडेपणाच तुमच्या धवल यशाची गुरुकिल्ली ठरेल, असं मनोगत ठाणे जनता बँकेचे संचालक शैलेंद्र खांडेकर यांनी व्यक्त केलं। श्री आनंद भारती समाज सभागृहात झालेल्या 72व्या नाखवा स्मारक वार्षिक शैक्षणिक समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून खांडेकर बोलत होते। 10वीत 98% गुणांसह उत्तीर्ण झालेल्या यश स्वारचा 72वे यशवंत लक्ष्मण नाखवा याच परीक्षेत 94.40% संपादन करणाऱ्या वृषभ शेलार याचा 71वे दगडू पांडू नाखवा स्मृती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले।
CBSE 10वीत 85% गुण मिळवणाऱ्या ज्येष्ठा केणी हिचा संस्थेतर्फे प्रथम पारितोषिक विजेती म्हणून गौरव करण्यात आला। भारताच्या यशस्वी चांद्रयान 3 मोहिमेत गोदरेजचा कुशल तंत्रज्ञ म्हणून सहभागी झालेला संस्थेचा सदस्य संजीव खराडे याचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला। ठाणे महापालिकेने सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांबरोबरच आता बड्या मंडळींच्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई सुरू केली आहे। ठाण्यात येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत हे उद्यान येत असल्यामुळे या ठिकाणी अनेक निर्बंध आहेत। तरीही ठाण्यातील अनेक बड्या मंडळींचे या भागात बंगले आहेत। अशा अनधिकृत बंगल्यांबाबत महापालिकेने कारवाई करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही हे बंगले तसंच दिमाखात उभे राहिले। या बंगल्यांविरुद्ध लोकायुक्तांकडे झालेल्या सुनावणीत लोकायुक्तांनी कडक आदेश दिले होते। त्यामुळे येऊरमधील 7 अनधिकृत बंगल्यांवर महापालिकेने कारवाई केली आहे। येऊरमधील 7 बंगल्यांबाबत लोकायुक्तांनी अलीकडेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेतली। या सुनावणीत अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याबाबत झालेल्या विलंबाबाबत चौकशी करावी आणि विलंब झाले असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत। ठाणे महापालिकेच्या पर्यावरणभिमुख गणेश विसर्जन व्यवस्थेला 7व्या दिवशीही भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। 7व्या दिवशी विविध घाटांवर 1774 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं। यामध्ये 1647 घरगुती तर 119 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालं। 8 मूर्ती स्वीकार केंद्रावर स्वीकारण्यात आल्या। दिवा गणेश घाट इथे सर्वाधिक म्हणजे 350 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं। महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती विसर्जनासाठी पर्यावरणभिमुख विसर्जन व्यवस्था उभारली आहे। यामध्ये सर्व सोयीयुक्त विसर्जन घाट तसंच कृत्रिम तलाव तसंच विसर्जनासाठी विशेष टाक्या पालिकेने उभारल्या आहेत। गणेश भक्तांनीही या पर्यावरणभिमुख विसर्जन व्यवस्थेला चांगला प्रतिसाद दिला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील शर्विन कारभाल याला मिळाली संशोधनासाठी पाठ्यवृत्ती। आविष्कारमध्येही चमकले 2 विद्यार्थी। कल्याणमध्ये अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर महापालिका आकारणार आता दंड। आणि महापालिकेच्या पर्यावरणभिमुख विसर्जन व्यवस्थेत 7व्या दिवशी विविध घाटांवर 1774 गणेश मूर्तींचं विसर्जन। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या।
तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.